अशोक खरातवर महायुती सरकारनं सुद्धा मेहरबानी केली आहे। ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। 31 मार्च 2018 रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला होता। 2018चा जी.आर. झी 24 तासच्या हाती लागलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केला होता। सार्वजनिक बांधकाम विभागानं याचं काम पूर्ण केलेलं होतं। सभा मंडपाचं बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणं, महिला आणि पुरुष प्रसाधन गृह, चेंजिंग रूम, भक्त निवास बांधकाम आणि विद्युतीकरण, त्याचबरोबर लँडस्केपिंगसाठी निधी सुद्धा मंजूर केल्याचं उघड झालेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सागर, आपण पाहतोय अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत, मात्र आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली, ती म्हणजे महायुती सरकारनं सुद्धा त्याच्यावर मेहरबानी केली होती। नक्कीच, खरं तर या जी.आर. कडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कॅप्टन खरात याच्याकडे किती किती मोठे नेते मंत्री हे त्याच्या दर्शनासाठी पोहोचलेले होते। कारण ह्या सगळ्यांमध्ये अनेक जी.आर. जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत। ज्याप्रमाणे पाटबंधारा खात्याचा देखील पाण्याचा विषय असेल, तिथे देखील पाण्याचं नियोजन जे आहे ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये देखील पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं। आता हा नवीन एक जी.आर. आता समोर आलेला आहे। यामध्ये या बंधू खरातच्या नावे त्याचे जे मंदिर आहे ते मंदिरासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि वेगवेगळ्या विषयासाठी, ज्यामध्ये सभा मंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष प्रसाधनगृहे, चेंजिंग रूम, भक्त निवास बांधकाम, विद्युतीकरण, लँडिंगस्केप करता म्हणजे अनेक जे कामं आहेत हे कामासाठी मध्ये हे सगळे पैसे मंजूर करण्यात आलेले होते। भाजपाचे अनेक नेते देखील या बंधू बाबाकडे जातानाच आपल्याला यामधून समोर येते। महाविकास आघाडीचे अनेक नेते यामध्ये या अशोक खरातकडे जाताना पाहायला मिळतात आणि विशेष बाब म्हणजे मंत्रालयातून अनेक जी.आर. जे आहे ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। या बाबासाठी सरकार किती मेहरबान होतं हे देखील आता समोर येताना पाहायला मिळतंय। अगदी त्यामुळे हे मंत्री नेमके कोण होते आणि त्याचबरोबर कोणकोणते नेते त्या ठिकाणी जात होते या संदर्भातली माहिती आता आणखी काही काळानंतर पुढे येणार आहे। त्यांच्यावर कारवाई होते का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या माहितीसाठी।